Here we are in the lineup, ready to leave for Khardungla Pass and District Monastery. Let's go. Barfan water crossing. असा आहे हा डेझर्ट, कोल्ड डेझर्ट आपला लेह लडाख. आणि इथं आपण हे सॅडलिंग करू. तर या ठिकाणी सनसेटची वेळ झालेली आहे आणि ही आहे डिस्ट्रिक्ट मॉनेस्ट्री व त्या बाजूला ही विशालकाय अशी मैत्री बुद्धाची मूर्ती. गुड मॉर्निंग, नव्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. हे बघा अशा प्रकारे झालं आम्ही मध्ये पुन्हा इनर वगैरे आणि ते घेतलं आम्ही पुरी भाजी आणि थोडे पोहे. तर काही अशा प्रकारे पार्क आहेत आमच्या बाईक ह्या हॉटेल मंडळासमोर. व आता मी रेडी आहे लेअरिंगसोबत. मध्ये बघा बनेन, त्यावर थर्मल, त्यावर शर्ट, त्यानंतर पुन्हा हे एक इनर लायनर आणि मग जॅकेट. काही अशा प्रकारे लेअरिंग केलेली आहे. पॅन्टमध्ये पण थर्मल, अंडर पॅन्ट थर्मल आणि पॅन्ट आणि वरून ही मंकी कॅप येणार आहे. आता आपण ग्लोव्ज पण बदलले. आता हे आपण विंटर ग्लोव्ज इथे वापरू. होप फॉर द बेस्ट. तर आज आम्ही नुब्रा व्हॅलीत हुंडर या विलेजला मी जाणार आहे आज. यामध्ये बिस्कट मॉनेस्ट्री, सँड्यूज असे 2-3 ठिकाणं आज आपण पाहणार आहोत. कधी घालते नाही घाल केल तू लय सोपे आहेत रे ग्लोव्ज. आणि त्याच्यावर हे घातलं अवघड होईल. हां ते फक्त सिंगल घाल, सिंगल ग्लोव्ज घाल. ठीक आहे. चलो रेडी टू लिव्ह. तर या ठिकाणी आता आमचं लाईनअप होत आहे आणि लाईनअप नंतर आम्ही निघू. आता माझ्या तोंडावर मंकी कॅप आहे त्यामुळे काही अशा प्रकारे तो आवाज. वी आर लिव्हिंग, लेट्स गो. माझ्या उजवीकडे बघू शकता तुम्ही या पर्वत रांगेवर कसा सर्व बर्फच बर्फ आपल्याला आता इथून दिसायला सुरू झालेला आहे. आणि ही खाली आहे लेह सिटी. जस्ट मी लेह सिटीच्या वरती आलो आहे. तर काही अशा प्रकारे नजारा आहे. परमिट इथं चेक झालेत आणि आम्ही निघालोय नुब्रा व्हॅलीच्या दिशेने. आणि त्या तिथे आहे शांती स्तूपा. काही जाऊ शकलो नाही तिकडे. तीन ते 4 किलोमीटरच्या नंतर लेह सोडल्यावर काही अशा प्रकारचे रस्ते सुरू झालेले आहेत. रस्त्याचं काम बाकी आहे आणि पूर्ण धूळ आहे. फुल ऑफ रोडिंग चालू आहे. आता कॅमेरा जसा लागला तसा थोडा बरा रोड आला आहे, तरीही थोडा आहेच फुल ऑफ रोड. साधारण आता मी 7 ते 8 किलोमीटर आलो असेल पुढे लेह व्हॅलीपासून, लेह सिटीपासून. आणि पूर्ण हायवे नुब्रा व्हॅलीचा साठी पर्वत आम्ही चढत आहोत. या ठिकाणी रोडचं काम असल्यामुळे आम्हाला थांबवले. की बघा हे समोर पर्वतांवर बर्फ, इकडेही वरी बर्फ आहे. आणि कशी आहे हे क्लाइंबचा रस्ता. आपले काही आले रायडर, टेल मार्शल. एकदम डेंजर. पाऊस जर पडला तर वरून असे सगळं लँडस्लाईड होतं. रोडवर येऊ शकतं. हे अंतर म्हणजे जवळपास 10 किलोमीटर झाले आता. आणि आता आम्ही एकदम बर्फाच्या आधी डोंगरांच्या एकदम जवळ आलो. उघड्या डोळ्यांनी एकदम जवळ असा बर्फ पाहू शकतोय. आणि बऱ्यापैकी टॉपवर आलो आहे मी आता. इथून खारदुंगला पास किती मला माहीत नाही, पण बर्फ एकदम मला दिसतोय. आणि रोडची कंडिशन एकदम बरी आहे. फक्त एखादा पॅच आहे असा. तर तुम्ही समोर बर्फाच्या एक समान मी आलेलो आहे. बर्फाच्या आधीत पर्वतांच्या एवढं क्लाइंब करून आपल्या बाईकवर. आणि रोडची कंडिशन काही अशी आहे, कुठे थोडे चांगले कुठे थोडे खराब पॅच बघा.
मी काही असं कव्हरअप केले मला. आणि माझ्या मागे आहे हा खारदुंगला टॉपचा साईन, मायटी खारदुंगला. ॲल्टिट्यूड 17,982, 17,982 feet. Not a joke. And this beautiful view. तुम्ही फक्त हे इथं येऊनच फील करू शकता. बघा रुपेश, कसं आहे इथं येण्याआधी खूप भीती वाटत होती भयानक, की कसं या टॉपला येऊ शकू नाही येऊ शकू. AMT काय AMT असं काय म्हणतात ते. आणि खारदुंगला हा आपला इथे झळकणारा देशाचा तिरंगा हाही दाखवणं तेवढंच महत्त्वाचं आहे. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. बघा काही यापेक्षा सुंदर काय शक्य आणखी. मित्रांनो, एकदा तर इथे यायलाच पाहिजे. आम्हाला फक्त 10 मिनटं इथे थांबण्याची इथे सजेस्ट केले. थोडं मी गॉगल लावतो. तर या ठिकाणी बघा कसा बर्फ आहे. बर्फावर आपण चढूया. हे बघा, हे बर्फ आपण हातात घेतलाय. थोडं स्लिप मारते, बर्फावर स्लिप मारत आहे. चष्मा कसा लावला माझा मला कळत नाही. आणि शूटिंगसाठी हाताचा ग्लोव्ह काढावा लागलाय. फुल हाताला थंडी लागते. आणि हा बघा माझा मित्र रुपेश. हा बघा तिथं राहिला फोटो काढायचा. ते काढून घे पटकन. काढू कोणीच नाही काढत. तिथं गर्दी चालू आहे. हे बघ तिथं कसं काय असं आहे खारदुंगला टॉप स्लाइड. तर खारदुंगला टॉप हा आतापर्यंत हायेस्ट मोटरेबल रोड होता. पण आता हा सेकंड हायेस्ट माउंटेबल रोड झालेला आहे. चांगलांगला का कोणता तरी एक नवीन आहे जो लेह लडाखमध्येच आहे. तो आता हायेस्ट माउंटेबल रोड आहे. आय थिंक 19,000 फुटांवर तो रोड आहे. आणि हा आता सेकंड हायेस्ट आहे. पण बऱ्याच काळ हा हायेस्ट माउंटेबल रोड होता. तर काही अशा प्रकारचा नजारा आहे. फोटो काढायला खूप गर्दी आहे. भांडून फोटो काढावं लागते लोकांसोबत. काही अशा प्रकारचं आहे. कारण की देश विदेशातून लोक आली जर फक्त फोटो काढायला बघायला. बघा हा, तर आम्ही काढलाय फोटो. आता जातो खाली, कारण की इथं जास्त वेळ थांबणं प्रिफर केले जात नाही. थोडं साईडला आल्यावर बघा कशा प्रकारचा आपल्याला बर्फ या ठिकाणी दिसतोय. तर या ठिकाणी आपला फोटो आणि व्हिडिओ झालेला आहे. तो आता बाइक पलटून निघूया. भाई ग्लाबल वालों इस साइड जाना है. जाने का किधर इधर है. तर मी अशा प्रकारे निघालो आहे आता खारदुंगलापासून पुढे. तर इथून पुढे आपल्याला पूर्ण उताराचा रस्ता असेल. आणि ह्या वॉटर क्रॉसिंग ही लागत आहे. खरी मजा सुरू झालेली आहे. या ठिकाणी बघू शकता कशा प्रकारे बर्फ आहे आपल्या कडेला डोंगराच्या. आणि वॉटर क्रॉसिंगचं पाणी स्पर्श करते पायांमध्ये. एकदम थंड असं बर्फाच्या एकदम जवळून जात आहे आपण. तर समोर बघा कसा नजारा आहे. पर्वतावर सर्व बर्फच बर्फ. आणि इथं रोडचं काम सुरू आहे. पण त्याच्या पलीकडचं दिसतंय पांढरा शुभ्र बर्फ. डोळ्यात सामावून घ्यायचं हे सगळं दृश्य. तर आता आम्हाला साईन दिला मार्शलनी स्लो डाऊनचा. मीही तो साईन मागे पास केला. गाईज, आपण सक्सेसफुली हा खारदुंगला टॉप क्रॉस केलेला आहे. इथे येण्यापूर्वी माझ्या मनामध्ये खूप भीती होती की मी काय मला टॉपला आल्यावर काही त्रास होईल का, कसं काय. पण काही नाही बा, व्यवस्थित ॲक्लेमटाईज होऊन आपण आलो. श्रीनगरहून माझा प्रवास चालू केला आहे. श्रीनगर, कारगिल, लेह आणि त्यानंतर खारदुंगला टॉप. प्रवासामुळं मी व्यवस्थित ॲक्लेमटाईज झालो आणि मला काही त्रासही झाला नाही.
तरी सोबत आपल्या ऑक्सिजन कॅन होती आणि बॅकअपला आपली पूर्ण टीम असल्यामुळं थोडं निश्चित होतं. पण तरी मनात अशी धुकधुक असायची की बाबा काय होतं की काय नाही की. कारण की लेहमध्ये जेव्हा मी आलो होतो तेव्हा असं एकदम आल्या असं थोडं श्वास फुलू लागला आपला, असं बोलताना धाप लागू लागली. पण आत्ता काय एक नंबर अशी खुशी होती मनात, तुम्हाला मी कसं सांगू. तुम्ही आता माझ्या आवाजावरून आणि बदललेल्या टोनवरून समजून घ्या. असा पर्वत आणि त्यावर बर्फ मी याआधी फक्त फोटोज आणि व्हिडिओजमध्ये पाहिला, पण ते आज आपण प्रत्यक्षात जगत आहे इथं. आणि बघा कसा आहे हा डोंगर. एकदम पावसाळ्यामध्ये जास्त पाऊस आल्यावर मग लँडस्लाईड होऊ शकते इकडं. कशा प्रकारचं आहे हे नजारा. आणि हा शार्प टर्न आणि त्याच्या मागे तो हिमाच्छादित पर्वत. आणि इथून आता आपण घेतोय हा टर्न. बघा वाव, आपल्या समोर आणि जवळही आहे हे असा बर्फच बर्फ डोंगरांवर. तर नुब्रा व्हॅली क्रॉस करून आपण निघालो आहे हुंडर या व्हिलेजकडे. या ठिकाणी आपला स्टे असणार आहे. व त्याकडे जाताना पहिले कालसर लागेल, मे बी तिथे आम्ही लंचसाठी थांबतील. आणि त्यानंतर बिस्किट मॉनेस्ट्री, मैत्री बुद्धा ही प्रेक्षणीय स्थळे आम्ही आज पाहणार आहोत. हे आमच्या पुढे मार्शल आहेत. 3 ते 4 किलोमीटर अंतर आल्यानंतर रोड थोडेसे नॅरो झालेत. आणि काही नाही, आपला डिक्लाईन सुरूच आहे. तर इंजन ब्रेकिंग वापरून स्पीड कमी. आणि तुम्ही आता जे पाहिलं तो कुत्र्याचा प्रकार, आपल्या इथल्या कुत्र्यापेक्षा खूप वेगळे कुत्रा आहे. त्याच्या अंगावर भरपूर असे केस आहेत. वातावरणानुसार त्याने अक्लमटाईज केले स्वतःला. वेलकम टू नॉर्थ कुल्लू. अल्टिट्यूड 15,300 आहे. या ठिकाणी असे खारदुंगला पासनंतर खाण्याचे वगैरे खाण्यासाठी आता आम्ही ब्रेक घेतला इथं. तर या ठिकाणी आता आपण जेवणाची ऑर्डर दिलेली आहे. एक मॅगी सांगितली त्यांना, आणखीन काही लागलं तर नंतर सांगू. व आता आपण या इकडे पलीकडे जाऊया. तर बघा किती मस्त नजारा आहे. आणि वरती तो त्यावर बर्फ तेवढा, आणि ते पाणी काय पाहिजे आणखी. तर नॉर्थ कुल्लू या ठिकाणी हे हॉटेल्स आहेत खारदुंगला पासनंतर. व त्या हॉटेलच्या मागे हे असा काही व्ह्यू आहे. हा छोटीशी नदी वाहते या ठिकाणाहून. तर नॉर्थ पूलला आपण एक मॅगी ऑर्डर केलेली आहे. आता ही खातो इथं. इथं आहे आपला रुपेश, आलाय खारदुंगला क्रॉस करून सक्सेसफुली. आता आम्हाला एक मेडल द्यायला पाहिजे. आता वसमतला गेल्यावर एक बॅनर लावायचं. आता खातो मॅगी गरम गरम. अरे तसं करू नको ना, पडल हे मग हे पडल. बघतच नाही बघू नको, एक चढवले काही बघू नको. एवढा काही झालं नाही तर मला वाटत नाही. थंडी वाजली म्हणतो. थंडी मी ग्लोव्स पण घातले नव्हते तर जास्त वाटत. कोणतीच नव्हती ग्लोव्स याचा ना. ते घातले ना बाबा, त्याच्याशिवाय कसं. मला जसं निघलो ग्लोव्स नव्हते, लगेच साईडला घेतली. हे म्हणे बाई निघले, मला निघलो मग पैनके आला. मी काय केलं, चेंज केलं थांबून. ते थांबलं होतं नाही काही ठिकाणी, ते ठेवून दिले ग्लोव्स आणि ते थंडीचे घातले. त्या ग्लोव्स मधून थंडी वाजू लागली मला. जमायले का ते थंडी. हाँ आप कैसे आप ग्लव्स के साथ चलाए बिना ग्लव्स का? बघा कशा प्रकारचे कुत्रे आहेत हे, एकदम फुल केसाळ. बघितले का आपण. आता रुपेशला बघा मॅगी खातोय.
आणि फायनली आमच्या श्याम भाऊजी मॅगी आली आणि आपला चहा सुद्धा आलेला आहे. येस, चाय 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 लिक्विड. रुपेश हंसलेला आहे या ठिकाणी पहिल्यांदा पूऱ्या टूर मध्ये. तो अभी हम निकलने के लिए तैयार है ये नॉर्थ कुल्लू से. भाई आपका है क्या? निकालो फिर मैं निकालता. हाँ काही अशा प्रकारे हा पहाड खोदून या ठिकाणी रोडचं काम करण्यात येते. तीच पहाड मग डबल फोडून त्याची दगड करून रोडवर टाकायची BRO मार्फत. बघा हा पहाड इथे खोदत आहे. कसा रोड आहे आपला. वो टायर मागचं टायर तुझे बरोबर आहे का वगैरे है ना बरोबर. हां है ना. नंतर सांगतो. चल चल. बघा कशा प्रकारचे रोड आहेत. बघा दोन्ही साईडला डोंगर आणि मधून हा नदीचा प्रवाह आहे. या बर्फ जेव्हा या डोंगरांवर उतरत जातं ते पाणी या नदीचा प्रवाहात वाहत असेल. ते पुन्हा काम आहे आम्हाला थांबवलं. ही आहे सोन नदी आणि हा पहाड बघा कसा चमकतोय काळपट रंगाचा. चला निघूया आता. आपला स्टॉप आहे. आज आपल्याकडे लेट टाईम आहे त्याच्यामुळे बऱ्याचपैकी स्टॉप होतात. यहाँ पर क्या है सर? राफ्टिंग. राफ्टिंग कौन सा पॉइंट है ये है खालसार. खालसार. टाइम क्या हो रहा है? अरे मज़ा आ जाएगा राफ्टिंग में. अभी तो हाँ पानी बढ़ा हुआ होगा. पानी बढ़ा है तब तो मज़ा है. हाँ अपन 3:30 बजे पहुँचे ना. हाँ. तर खालसर नंतर आम्ही या जागी थांबलोय. काही लोक गेलेत रिव्हर राफ्टिंगसाठी. ऐच्छिक होतं ते. इथे रिव्हर राफ्टिंग करायची आमची काही इच्छा नव्हती. तर असं चारी तरफ पहाड व त्यामध्ये हे रेस्टॉरंट आहे सुंदर असं. तर रिव्हर राफ्टिंग करायला गेलेले काही लोक आलेत. रिटर्न जेवढे गेले होते तेवढे. आता आम्ही निघतो.
या खालसर विलेजच्या थोड्या समोरचा हा रिसॉर्ट आहे. या ठिकाणाहून डिस्केट मॉनेस्ट्रीला जाणार आहेत, पण त्याआधी झिप लाईन आणि ATV राईडसाठी पण जाणार आहेत. वरती लाईन अप होत आहे. आम्ही वरी जाऊन थांबतो. जिंकी 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 जिंकी. हे बघा इथे या हॉटेलचा ॲड्रेस रिव्हर साईड रिसॉर्ट अँड राफ्टिंग, कालसर नुब्रा. मोबाईल नंबर आहे 9419300811. You can contact them if you want to come. And this is Urpesh. से आगे देखो ये सुमूर विलेज 18 आहे, पण आपण त्या दिशेने जाणार नाहीत. आणि ही आहे शॉंक नदी. या नदीमध्ये रिव्हर राफ्टिंग करतात हे असं पुढे नेऊन. आणि या बाजूला आहे हा डोंगर शॉंक, आणि याला पुढे जाऊन नुब्रा नदी मिळते. व शोंक व नुब्रा नदीचा जे दोन असे आहेत त्याच्यामधली जी व्हॅली आहे त्या व्हॅलीला नुब्रा व्हॅली असं म्हणतात. त्या ठिकाणी आम्ही जात आहेत. तेथील हुंडूर या गावी आम्ही राहणार आहोत. तुम्हाला व्हिडिओमध्ये विंड नॉईज येत असेल. भरपूर प्रमाणात इथे हवा चालत आहे जोरात. आणि समोरचा नजारा बघा. काही ठिकाणी पाऊस पडतो आहे असं वाटत आहे समोर, कारण की आभाळ भरपूर आले आता. काय परिस्थिती असेल काय माहीत नाही आता पुढे. तसं आपण रेनकोट कॅरी केला आहे बघा. इथून डिस्किट 17, सुमूर 17 आणि पानमिका काहीतरी होतं त्याचं बघितलं नाही. हे रेस्टॉरंट आहे एक नांगचांगला काहीतरी. आता ह्या ठिकाणाहून आम्ही लेफ्ट घेत आहोत. इथे बघा बोर्ड आहे डिस्किट आणि यासाठी सगळ्यांसाठी. आणि या ठिकाणी आपल्याला पेट्रोल पंप भेटू शकतो. पेट्रोल भेटू शकते. नुब्रा व्हॅली आपलं खारदुंगला पास नंतर 10 ते 15 किलोमीटर नंतर. या ठिकाणी आपल्याला सपाट असा रस्ता लागलेला आहे. आणि त्या बाजूला हे असं गगनचुंबी पर्वतरांग. बघा या ठिकाणी कसा सपाट आहे. बऱ्याच वेळानंतर हे असा सपाट प्रदेश बघायला मिळाला आपल्याला. ही वाळू दिसलेली आहे आणि या ठिकाणाला नंतर डेझर्ट हिमालया ॲडव्हेंचर पार्क या ठिकाणी आम्ही आलो. तर या ठिकाणी ही ATV व झिपलाईन आहे. आपण ही या ठिकाणी ट्राय करू शकतो. इथे ही एक ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी आहे. तर आमच्यातील काही पर्यटक रायडर्स जे हे करू इच्छितात त्यांच्यासाठी आता आम्ही थांबलो आहे. आम्ही तर काय दोन्ही करणार नाही. कोणी जात नाही का मला असं वाटायला. हाँ रुपेश, कोई भी नहीं जाता ऐसा लग रहा मेरे को. क्या कोई भी नहीं जाता ऐसा लग रहा. हाँ तर मी सध्या आहे डेझर्ट हिमालया या ठिकाणी. खालसर पाहिलं होतं त्याच्या समोर 4 ते 5 किलोमीटर नंतर आहे हे ठिकाण. या ठिकाणी ATV राईड्स आणि ही झिपलाईन आहे. आपण या ठिकाणी बघू शकता. कुठे गेलं. हां, या ठिकाणाहून हे पूर्ण आपल्याला झिपलाईननी या ठिकाणी आणतात. तर याची झिपलाईनचे पर पर्सन 1,500 रुपये व ATV राईडचे पर पर्सन 1000 अशा प्रकारे आहेत. तुम्ही इथे आल्यावर करू इच्छिता तर करू शकता. खालसर रिसॉर्टच्या नंतर जे पाहिलं आपण त्याच्या साधारण 7 ते 8 किलोमीटर नंतर हे ठिकाण आहे. व या ठिकाणी बाग मिल्खा भाग मूवीची शूटिंगसुद्धा झालेली आहे असं सांगण्यात आलेलं आहे या ठिकाणी. सबसे फैसिनेटिंग प्लेस कौन से गए हो ट्रैवल? Ladakh. I've never seen anything like it before in my life or since. Okay.
तर आता आम्ही या ठिकाणी निघालो आहेत व माझ्या उजवीकडे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे हे वाळवंट आहे, पूर्ण वाळूच वाळू. हे बघा, मग त्याच्या पलीकडून नदी शॉंक रिव्हर. या इथे जिप लाईनचा स्टार्टिंग पॉईंट आहे. भाग मिल्खा भाग या मूवीचं शूटिंगसुद्धा या ठिकाणी करण्यात आलं आहे असं या ठिकाणी नमूद केलं आहे. या ठिकाणी रस्त्याच्या मध्ये एक ट्रक अडकल्यामुळे आम्ही थांबलो आहे. आणि वरी बघा माग तुम्हाला काही छोटे छोटे दगड आहेत. या साईडला एकदम अद्धर आहेत असे, जे की बघून वाटते कधीही पडू शकतात. आणि हा असा माउंटन्सला इथं खणलेला आहे इथलाच रस्ता बनवण्यासाठी. या ठिकाणी बघा हा बंद पडलेला ट्रक आपले रायडर्स ढकलून मदत करत आहेत. आणि हे शॉंक रिव्हर ढकलून साईडला रोडच्या साईडला करण्याचा प्रयत्न करत आहेत. मी गेलो नाही कारण की म्हणलं नॉर्मल आपल्याला चालल्यानं धाप लागली, ढकलल्यानंतर कसं का होईल, त्यामुळे. तर आता आपण डिस्किट मॉनेस्ट्रीच्या जवळ आलो आहे. अगदी काही किलोमीटरचं अंतर आहे आणि काही असा रोड आपल्याला आहे एकदम ऑफ रोड, फुल धूळ मिट्टी, काही दिसत नाही. तर बघा कशा प्रकारे धूळ उडत आहे गाड्यांमुळं. आणि बाईक्स आहेत त्यांच्या बाईक ज्या आहेत त्यांच्या थ्रू सुद्धा मोठमोठे दगड उडल्या जातात. तर यामध्ये आपण प्रयत्न करूया गाडीच्या समोर जाण्याचा. त्याशिवाय मजा नाही. फायनली आलो. बघा मोटरसायकलसुद्धा धूळ आणि मोठमोठे दगड उडतात गाडीच्या टायरमुळं. त्या ठिकाणी रस्त्यावर दगड आहेत आणि बाजूचा नजारा एकदम भारी. आता इथं बनत आहे ब्रिज, वॉटर क्रॉसिंग बनत आहे अंडर रोड. तर आता आणखीन एक गाडी आपल्याला समोर आलेली आहे, 4 व्हीलर. ही जोरात कशा प्रकारे धूळ उडवते बघा. रोडच्या गचक्यांमुळे बोलता सुद्धा येत नाही आहे. आणि हा पहाड, माउंटेन्स, गोल्डन माउंटन, ब्युटिफुल माउंटन. थोडीशी जागा झालेली आहे, तिथून आपण जाण्याचा प्रयत्न करू. रोडच्या जास्त साईडला जाणे मग अवघड आहे, गाडी स्लिप होण्याचा त्यामध्ये शक्यता आहे. तर या ठिकाणी आता आपण डिस्किट मॉनेस्ट्रीच्या एकदम प्रवेशद्वाराजवळ आलो आहे. आता आपण एंटर करूया. डिस्किट मॉनेस्ट्री हे आहे त्याचं प्रवेशद्वार. आणि आपल्याला समोर दिसू शकते ही मैत्री बुद्धाची मूर्ती. ही आहे मुख्य मॉनेस्ट्री, जिथे सर्व मंक्स प्रेयर्स करतात, बघू शकता. आणि हे छोटे छोटे स्तूप आहेत, त्याला एक काहीतरी वेगळा शब्द आहे, तो मी ते खाली देईल स्क्रीनवर. व हे स्मरणार्थ बांधल्या जातात मॉन्क्सच्या. या ठिकाणी आपलं एंट्री आहे. एंट्री तिकीट 40 रुपीजसाठी थांबवलं आहे आपल्याला. त्यांना फिरून पुढे जातात. फिरवलं. तर ही आहे डिस्किट मॉनेस्ट्री, जिची स्थापना साधारण 14व्या शतकात झालेली होती. व त्या बाजूला असणारी ही आहे उंच भव्य दिव्य अशी 106 फूट उंच मैत्री बुद्धाची मूर्ती. मैत्री बुद्धा म्हणजे भविष्यात येणारी बुद्ध, 5वे बुद्ध अशी भविष्यवाणी करण्यात आलेली आहे की ते येतील व त्यांची ही मूर्ती आहे, जे येऊन या जगाला शुद्ध धर्माचा संदेश देतील.
असं मानण्यात येतं.